नमस्कार. मिरज विद्यार्थी संघाच्या या प्रतिष्ठित अशा व्याख्यानमालेच्या 97व्या वर्षी मला पुन्हा एकदा या व्यासपीठावर येण्याची संधी या सर्व मंडळींनी दिली, त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. फार पूर्वी एकदा येऊन गेलो होतो आणि आज मात्र मला अधिक आनंद असा आहे की भारतरत्न लता दीदी यांच्या आठवणी सांगण्याकरता मला आमंत्रित केलं गेलं आहे. याचा मला विशेष आनंद होतो. मी दीदींना आदरांजली अर्पण करतो आणि माझ्या आठवणी सांगायला आरंभ करतो. दिलेल्या उपलब्ध वेळेमध्ये सारं सांगणं शक्य नाही, कारण मी दीदींचं निधन फेब्रुवारीमध्ये झाल्यानंतर 2 दिवस 7 चॅनलवर आणि 18 पेपर्स करता अखंड दिवसभर बोलत होतो. पण तरी देखील त्यातलं सगळं सार मी इथे एकत्र आजच्या व्याख्यानाच्या दृष्टीनं एकत्र ओळींनी मांडत ते आपल्यापुढे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या आवाजाच्या परिसस्पर्शानं संगीतकारांच्या प्रतिभेचं सोनं शतगुणित तेजानं तळपून निघालं, कवींच्या शब्दांना ज्या आवाजानं चैतन्य लाभलं, तो आवाज म्हणजे भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर. त्यांच्या तेजस्वी शब्दांना, ज्यांच्या तेजस्वी शब्दांना आणि ज्यांच्या ईश्वरी सुरांना आपण आदरांजली वाहूया. आमच्याकडे एअरमेक कंपनीचा एक जुना रेडिओ होता. इथे जी जुनी मंडळी असतील 60च्या ते 70च्या आसपासची, त्यांना नक्की हा एअरमेक आठवत असेल. शाळेच्या काळात शनिवार दुपारी मराठी गाणी लागायची. संध्याकाळी शाळा सुटून आम्ही घरी आलेली मंडळी, सकाळची शाळा सुटून आम्ही घरी आलेली मंडळी जेवण करून गृहपाठ लिहिण्यात मग्न असताना एकत्र कुटुंबातली आत्या मंडळी रेडिओ लावण्यात मग्न असत. जुना रेडिओ तापायला वेळ लागे. बटनांची खटाटोप करण्याच्या नादात मधलीच ओळ कानावरी, घटडोईवर घटकमरेवर, किंवा विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला, किंवा सप्तपदी मी रोज चालते, किंवा शतजन्मीचे ग, वगैरे वगैरे या शब्दांवर रेडिओवर हुकूम गाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमच्या घरातल्या आत्यांचा आवाज चिरकायचा. आपलाही अनुभव असेल. आणि मग लता मंगेशकर किती ग्रेट आहे असं त्या शाळेच्या काळात वाटायचं. तिची सरसरत जाणारी तान वगैरे अप्रूप वाटायचं. लताबाईंचं गाणं या गोष्टीची ओळख सर्वप्रथम शाळेच्या काळात इतक्या लहानपणी रेडिओवरच्या गाण्यांमधनं आम्हाला प्रथम झाली. आमच्या नोमोवी शाळेमध्ये पुण्यातल्या स्नेहसंमेलनामध्ये संमेलनाच्या सकाळी शाळेच्या आवारात शिरत असताना हॉलच्या करण्यावरून घनश्याम सुंदरा श्रीधरा हे ऐकू यायचं. या भोपाळीत पंडितराव नगरकरांच्या पाठोपाठ हळुवारपणे शिरलेला लताबाईंचा स्वर आणि नंतरची आनंदकंदा प्रभात झाली या शब्दांपूर्वीची तान दिवसभर पुन्हा पुन्हा मनाच्या तळाशी घोळत राहायची. या सुरांच्या संगतीनं लता मंगेशकर हा शब्द हळूहळू मनावर रेंगाळत गेला. एखाद्या दुपारी जुन्या वाड्यातल्या विहिरीच्या कट्ट्यावर गप्पाष्टक जमलेलं असायचं. एरियल उंचावलेला ट्रान्झिस्टर मोठा केलेला असायचा आणि फौजी भाइयों के लिए विशेष जयमाला कार्यक्रम हा कार्यक्रम लागलेला असायचा. आणि नैनों में बदरा जाए जरासी आहट होती है यूं हसरतों के दाद ही दीदींच्या आवाजातली गाणी मदन मोहन प्रेमी ग्रुपला खूप आवडायची. आणि मग जर वय कॉलेजकडे झुकलेलं असल्यानं मदन मोहन के सलील चौधरी का शंकर जयकिसन का SD बर्मन, कोणा संगीतकाराची रचना दीदी सर्वात उत्तम म्हणतात यावरनं वादंग सुरू व्हायचा.
त्या संगीतकाराचे चाहते त्यांची बाजू घेत असत आणि त्या साऱ्याचा मूळ गाभा मात्र दीदींच्या ग्रेट सुरावटीवरच येत असे. कॉलेजच्या काळात मॅटिनी पाहणं हा बहुतेकांचा आवडीचा भाग होता. देवानंद, शम्मी कपूरच्या साक्षीनं येणाऱ्या नंदा, वहिदा, साधना, सायरा, आशा पारेख यांच्या तोंडून पुन्हा दीदींच्या सुरांची भेट व्हायची. ये समा समा है प्यार का, पिया तो से नैना लगे रे, तेरे प्यार में दिलदार, मेरे महबूब तुझे, वगैरे वगैरे. या दरम्यान मी कॉलेज सांभाळून पत्रकारितेत उमेदवारी करत होतो. 1968 साली हिराबागेसमोर, म्हणजे आताचं नेहरू स्टेडियम, लता मंगेशकरांचा सत्कार होता. ठप्प गर्दी, जवळ जाणं शक्यच नव्हतं. निदान दुरून तरी लता दीदींना पाहावं असं वाटलं म्हणून त्या गर्दीत उभा होतो. नानासाहेब गोरे हे त्यावेळेला पुण्याचे महापौर होते. ते बोलले आणि पाठोपाठ लताबाई बोलणार होत्या. इतक्यात महाराष्ट्र हेरॉल्ड नावाच्या तत्कालीन पुण्यातल्या इंग्रजी दैनिकाचा एक माझा पत्रकार मित्र वैद्य माझ्याजवळ आला आणि म्हणाला, तुला दीदींना जवळून बघायचंय का? साल 1968. म्हणलं हो अर्थात, चल. त्यांनी प्रेस कार्ड घेतलं आणि प्रेस करत सपासपा एकदम स्टेजच्या पुढ्यात आम्ही गेलो. आणि लहानपणापासून रेडिओवरच्या गाण्यातनं मनात रुजत गेलेल्या लताबाई अशा हाताच्या अंतरावर जरा उंचावर स्टेजवर उभ्या दिसल्या. एक भुवई आक्रसत, खळाळून हसत त्या होत्या. पदर सारखा करत उजव्या पायाचं पाऊल वर उचलून पुढे पाऊल टाकत झोका देत पावलाला माईक पुढे त्या स्थिरावल्या आणि सुरांसह शब्द प्रकटले, मोगरा फुलला. त्या क्षणी कल्पनाही नव्हती की पुढे याच पत्रकारितेमुळे, निवेदनाचं क्षेत्र निवडल्यामुळे लता दीदींचा सूर याहीपेक्षा जास्त जवळून त्यांच्याशी गप्पा मारत आपल्याला ऐकायची संधी मिळणार आहे. लवकरच येणाऱ्या दूरदर्शनच्या माध्यमात नंतर थेट त्यांच्या शेजारी उभं राहून त्यांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या घरच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुण्यतिथी सोहळ्यात आपण निवेदक म्हणून सहभागी असणार आहोत, हा भाग्ययोगही माझ्या बाबतीत घडला. 1979च्या सप्टेंबर महिन्यामध्ये नेमकी तारीख 20 मनोहर साप्ताहिकाच्या लता मंगेशकर विशेषांकाच्या निमित्तानं मुकुंदराव किर्लोस्कर आणि शांताबाई शेळके यांच्याबरोबर पेडर रोडवरच्या प्रभुकुंजमध्ये दीदींना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. मी खरा मुळातला कॉस्टिंगचा विद्यार्थी, पण कॉलेजपासून पत्रकारिता करत होतो म्हणून मुकुंदराव किर्लोस्करांच्या किस्त्रीममधल्या मनोहर साप्ताहिकामध्ये युवकांचं साप्ताहिक त्या काळात असल्यामुळे त्याच्यात संपादकीय विभागामध्ये एक मुख्य या नात्यानं मी हजर होतो. म्हणून मुकुंदरावांबरोबर थेट लताबाईंपर्यंत जाता आलं. दीदींच्या 50 निमित्त प्रकाशित होत असलेल्या त्या विशेषांकासाठी हृदयनाथजी, उषाताई, मीनाताई, आशाताई या साऱ्या मंगेशकर कुटुंबियांच्या लता दीदी संदर्भातल्या आठवणी जागवणाऱ्या मुलाखती त्या आठवड्यात मी आणि सुधीर मोघे कविवर्य आम्ही दोघांनी मिळून घेतल्या. मी आपल्यासमोर इतक्या वेळा दीदींना भेटलोय म्हणून सारा 68 सालपासून ते मधल्या या प्रत्यक्ष भेटीच्या 79 सालापासून 2021 पर्यंतचा सारा प्रवास धावत्या स्वरूपात मांडत जाणारे, तो मांडता तुम्हाला मला जाणवलेल्या दीदींच्या खास वेगळेपणाच्या, वैशिष्ट्याच्या आठवणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. पुढच्या एका टप्प्यावर 1984-85च्या दरम्यान टेलिव्हिजनमुळे सर्व मंगेशकर भावंडांच्या पहिल्या वहिल्या मुलाखती घेण्याचा योग मला आला. सर्वच्या सर्व 5ही मंगेशकर. चित्रीकरणाच्या निमित्तानं वरचेवर प्रभुकुंजमध्ये जाणं सुरू झालं. रेकॉर्डिंगला हजर राहणं शक्य झालं आणि पंडितजींच्या स्टेज शोमध्ये निवेदक म्हणून सहभागी झाल्यानं कार्यक्रमाच्या दौऱ्यात उत्तर रात्रीच्या प्रवासात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडनं दीदींच्या आठवणी ऐकायला मिळाल्या.
आशाताईंच्या प्रकट मुलाखतीमधून दीनानाथ बाबांचे संस्कार साऱ्यांना सांभाळणारी दीदी, संगीतकार आनंद घन म्हणून दीदीचं असलेलं काम, अशी दीदींची वेगवेगळी रूपं आशाताईंच्या कार्यक्रमात त्यांच्याशी गप्पा मारताना त्या माझ्याजवळ उलगडत गेल्या. या दैवी सुरांचा, या सहस्त्रकातला सारा आविष्कार अनुभवायला आपण या जन्मात साक्षी आहोत, हाच आनंदाचा आणि अभिमानाचा विषय ठरला. रेकॉर्डिंग रूममधल्या दीदी बघणं हा तर गाणं ऐकण्या इतका आनंददायी अनुभव. माध्यमात काम करताना हा भाग्ययोग माझ्या वाट्याला आला, अनेकदा आला. 20-35 व्हायोलिनचा ताफा सज्ज आहे. इतर वादक सरावाचे सूर छेडतायत. कंडक्टर नोटेशननुसार परत सुरांवर जम बसवतायत आणि कुणीतरी कुजबुजत दीदी आल्या. हे म्हणता क्षणी दीदींच्या आगमनाची चाहूल लागताच बडे नामवंत वाद्यवादकही सरसावून बसायचे. साधारण 88 साल असेल, 1988. मी SL स्टुडिओत गेलो होतो मुंबईतल्या. दीदींच्या मोठ्या स्टेज शोची रंगीत तालीम चालू होती. अनिल मोहिल्यांच्या इशाऱ्यानुसार वाद्य वाजत होती. नितीन, मुकेश, उषाताई गाणं म्हणत होत्या. स्वररचना परत घोटवून वाजवल्या जात होत्या. ढोलकी जरा हळू, व्हायोलिन जरा उशिरा वाजताय अशा सूचना चालू होत्या आणि इतक्यात दीदी आल्या त्या स्टुडिओत. शुभ्र धवल साडी, त्यावर नाजूक नक्षीकाम, 2 वेण्या पाठीवर सोडलेल्या, चेहऱ्यावर कमालीचा हसरा स्नेहाद्र भाव, 2 भुवयांच्या मध्यावर कसलासा अंगारा लावलेला. स्टेज शोच्या या रंगीत तालमीत ओ मेरे सनम सुरू होतं. मोहित्यांच्या तालात इशारा सुरू. दीदी हाताची मूठ वर करून विशिष्ट वादकांकडे बघत त्यांना प्रतिसाद देत डोळे मिटून गाणं सुरू करतात. कंठातून घेतलेली ओ मेरेची लकेर आणि सनमच्या वेळी थोडासा घेतलेला थांबा, चेहरा शांत, तन्मयतेनं गाणं त्यांना गाताना पाहणं हा देखील एक खरोखरच अप्रतिम अनुभव होता. लेकिन या चित्रपटाचा गाण्याचा मुहूर्त. वेस्टर्न आउटडोअर स्टुडिओ. गीतकार दिग्दर्शक गुलजार साहेब वेळेत पोहोचलेले. हृदयनाथजींचं मोहित्यांशी संगीताच्या चालीवर बोलणं चालू असलेलं. आणि येतात दीदी. पांढऱ्या चंदेरी रंगाची सुती साधी साडी, पिवळसर काठ. येता क्षणी गुलजारजींना मिठाईचा पुडा त्या भेट देतात. गुलजारांचे डोळे चकाकतात. मिठाईचा बॉक्स ते उघडतात आणि आतमध्ये असलेली 56 भोगमधनं आणलेली काजू बर्फी ही पाहता क्षणी ते खुलतात. त्यांची आवड लक्षात ठेवून नेमक्या वेळी ती आवडणारी गोष्ट देऊन त्या व्यक्तीला थेट न बोलता खुलवण्याची ही दीदींची खास पद्धत. टेक म्हणताच 3 सप्तकात सहज फिरणारी दीदींची तान. आणि पाठोपाठ अर्जुन शेजवाळकरांचा धीर गंभीर पखवास सुरू. अरेंजर मोहित्यांच्या इशाऱ्यावर क्षणार्धार्थ 20-25 व्हायोलिन्स स्वरावली छेडू लागतात. त्या व्हायोलिन्सच्या सुरांच्या पडद्यामधून काळजाचा ठाव घेणारा दैवी सूर पुढे येतो. सुनियो जी आज मारी ओ बाबुले मोरा. ध्वनिमुद्रण थांबतं तेव्हा गीतकार गुलजारांसह सगळ्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलसर झालेल्या एवढी आधी म्हणलेल्या ओळीतल्या दीदींच्या आवाजाची ताकद. 1990 साल. आसपासची एक आठवण. पुण्यात आशा भोसले रजनी आयोजित केलेली. निमित्त दीनानाथांची पुण्यतिथी. सारा मंगेशकर परिवार हजर. कार्यक्रमाची रिहर्सल श्री मंगेश या पुण्यातल्या त्यांच्या घरी ठेवलेली. या प्रत्येकाचं नव्या मंडळींचं गाणं ऐकण्याची दीदींना आत्मीयता. दीदींच्या पुढ्यात
विद्यार्थ्यांसारख्या सगळ्या बसलेल्या आशाताईंना ऐरणीच्या देवा तुला म्हणून दाखवण्याची जबाबदारी दीदींनी घेतलेली न विसरता येण्यासारखा प्रसंग, 2 जगन्मान्य ज्येष्ठ गायकांची एका शोच्या साठी केलेली तयारी सुद्धा किती मनपूर्वक होती हे अनुभवता आलं. खरं तर व्हिडिओबद्धच करण्यासारखी होती. कामातला हा मनस्वीपणा, अथक परिश्रम, नेमकेपणाची परिपूर्णतेची आस आणि त्यातनंच या सच्च्या सुरांबद्दल धाक निर्माण केलेला, त्या धाकामागे कुठलंही सक्तीचं दडपण नाही तर गुणवत्तेनं निर्माण केलेला हा दबदबा होता. दीदींना पाहताच आपण आदरानं झुकतो. खुद्द दीदी म्हणजे लता मंगेशकर ह्या गोनी दांडेकर, बाबासाहेब पुरंदरे आणि नरेंद्र शर्मा यांना झुकून कमरेतनं वाकून मनपूर्वक प्रणाम करताना मी स्वतःच पाहिलाय. भगवद्गीतेचे अध्याय ध्वनिमुद्रित करण्याच्या वेळी संस्कृतचे उच्चार नेमके आणि अचूक व्हावेत म्हणून आप्पा दांडेकरांना बोलवून श्लोकांची रिहर्सल केल्याचं तेही मी पाहिलंय. ज्ञानेश्वरांची गीतं, विराण्या, गालिब, मीरा यांच्या रचना म्हणताना धाकटा भाऊ असलेल्या हृदयनाथ पुढे सुद्धा गुरु म्हणून चाल समजून घ्यायला तन्मयतेनं बसलेल्या दीदींचं रूपही मी अनुभवलंय. अल्बर्ट हॉल लंडन इथल्या कार्यक्रमामध्ये ये मेरी छोटी बहन है असं म्हणत अस्सल उर्दूत दीदींचा केवळ परिचय करून देण्यासाठी आलेल्या दिलीप कुमारजींच्या दीदींबद्दलच्या आदराची कहाणी तीही ऐकलेली आहे. दीदी उत्तम फोटोग्राफी करतात हे दीदींनी कॅमेऱ्यात टिपलेला पन्हाळगड परिसर प्रदर्शनात पाहताना अनुभवलाय. या पन्हाळ्यावर त्या पिस्तूल सुद्धा चालवायच्या. वापरायला नाही लागली कधी असं म्हणाल्या होत्या. ती शिकल्या भालजी पेंढारकरांकडनं, कारण पन्हाळ्यावर एकटं राहत असताना स्वसंरक्षणाकरता आपल्याला चालवायला यायलाच पाहिजे म्हणून शिकलेली मी, असं सांगितलंय त्यांनी. पुण्यातल्या टिळक रोडवरच्या एका कार्यक्रमामध्ये समोरच्या भिंतीमुळे एको येतोय, भिंत असल्यामुळे समोर, हे कळता क्षणी गजपती भूपती हे शब्दांमध्ये गॅप असलेलं गाणं क्षणात निवडण्याचा चाणाक्षपणाही त्याच स्टेजवर उभं राहून मी अनुभवलेला आहे. बांगलादेशच्या युद्धानंतर अश्विनी हॉस्पिटलमध्ये जखमी सैनिकांना बघायला दीदी धावतात आणि पाय तुटलेल्या जवानाच्या आग्रहाखातर त्यानं गाणं म्हणण्याची वेळ आल्यावर आणि तसा आग्रह धरल्यावर कुसुमाग्रजांच्या ओळी त्यांना आठवतात, अनामवीरा जिथे जाहला वगैरे. दीदींचं आणखीन एक वेगळेपण बऱ्याच जणांना माहिती नसलेलं, किती हसाल, पहिली मंगळागौर, मंदिर अशा हिंदी मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनयही केलेला आहे. दीदींच्या दैनंदिनीत याच अभिनय शैलीचं नेमकेपण अनेकांच्या त्या नकला करतात तेव्हा लक्षात येतं. त्या फार छान नकला करतात. स्वतः खळाळत हसत इतरांना हसवतात. तीर्थरूप बाबा, स्वातंत्र्यवीर सावरकर या गोष्टी निघाल्यात की मात्र कमालीच्या गंभीर होतात. त्यांच्याचे कितीतरी पैलू धावत्या स्वरूपात मांडायचे तरी जागा पुरणार नाही, आपल्याला इथे वेळ पुरणार नाही. तरीही त्यांचे कुटुंबीय सारी मंगेशकर भावंड, गीतकार, संगीतकार, लेखक यांनी दीदींबद्दल माझ्याजवळ जे अनेकदा उद्गार पत्रकार म्हणून काढलेले आहेत ते तुम्हाला सांगतो. पण ते सांगण्यापूर्वी त्यांची मी 2000 साली एक सविस्तर मुलाखत घेतली होती. निमित्त होतं त्यांना चतुरंगतर्फे पणजीमध्ये देण्यात येत असलेला जीवनगौरव पुरस्कार. ती बातचीत ती धावत्या स्वरूपात नोंदवतो. पु ल देशपांड्यांपासून पांडुरंग शास्त्री आठवल्यांपर्यंत मान्यवरांना मिळालेला जीवनगौरव पुरस्कार बाबांच्या गोव्यात बाबांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात मिळत असल्याचा आनंद दीदींनी भरभरून त्या क्षणी व्यक्त केला होता. आजवरच्या वाटचालीत गाणं गाताना कोणत्या संगीतकाराच्या रचनांचं आव्हान वाटलं असं मी त्यांना विचारलं होतं त्या पहिल्या मुलाखतीत. मी एकूण 16 वेळा त्यांची
आणि आशा भोसलेंची 29 वेळा मुलाखत घेतली आहे. सगळं सांगायचं तर मी म्हटलं तसं वेळेची मर्यादाच आहे. ही पहिल्या मुलाखतीची एक धावती नोंद सांगतोय. आजवरच्या वाटचालीत गाणं गाताना कोणत्या संगीतकाराचं गाणं सर्वात आव्हान वाटलं. त्या म्हणल्या आव्हान असं नाही, पण ज्यांची रचना कसून गायचे हे भान 4 संगीतकारांच्या बाबतीत विशेष होतं. सलील चौधरी, मदन मोहन, सज्जाद हुसेन आणि हृदयनाथ. त्यातही सज्जादची अजूनही आठवण हृदयनाथच्या चाली गाताना मला वरचेवर येते असं त्यांनी सांगितलं होतं. तुम्ही 60 वर्षाच्या लता दीदींचा आढावा कसा घ्याल? अगदी पूर्वी अभिनय करता करता गाणारे होते, नंतर नूरजहां, रफीसाहेब, किशोरदा, आशा अशी आमची फळी ती बरोबर आली. आम्ही आल्यावर संगीतकार आमच्या मागच्या म्युझिकला विसरून नवं काय काय करू लागले. त्यांना खात्री होती की कुठलाही सूर दिला तरी हे गायक गाऊ शकतील. आमच्या आधीच्या गायकांच्या बाबतीत एक मर्यादा होती, हा सूर ठेवा, इथं ताण नको असं ते सुंतवत असत. मात्र आम्हा म्हणजे दीदी आणि आशाताई, आमचे स्वरच पुरुषांचे होते. काळी 2, सफेद 3, सफेद 4 गाणाऱ्यांना लक्षात येईल. त्यामुळे आमच्या बाबतीत मर्यादांचं बंधनच नव्हतं. पण आमच्या अशा स्वरांच्या सवयीमुळे आणि तितकाच उंच सूर नव्या अलीकडच्या पिढीतल्या गायक गायिकांकडून अपेक्षित असल्यामुळे स्वरांची पंचायत व्हायची. नव्यांमध्ये तुम्हाला गाणारं कोण बरं वाटतं असं त्यावेळेला मी विचारलं, तर त्यावेळेला त्यांना सोनू निगम आणि रूपकुमार राठोड हा बरा वाटायचे. 50 वर्षात तुमच्यामुळे संगीतकार घडले. संगीतकार घडवणाऱ्या तुम्हाला नव्यांना दिशा देण्यासाठी काही करावं असं वाटतं का? नाही. मनात खूप आहे, पण जागेपासून अनेक प्रश्न आहेत. जुन्यांच्या स्टेप्स जतन कराव्यात, गाण्यावर संशोधन करावं, टागोरांच्या शांतिनिकेतन धर्तीवर बाबांपासून हृदयनाथ मंगेशकरांपर्यंत साऱ्या सुरावटी एकत्र ऐकता येतील असं काही करायचं मनात आहे. थोडा प्रयत्न मंगेशकर परिवाराच्या वतीनं चालूही आहे असं त्या मला त्यावेळेला म्हणालेल्या होत्या. त्यांच्या दीदी रसिकांच्या मनात भावना अशी आहे की आनंदघन हे संगीत अस्सल मराठी मातीतलं वाटतं. भारतीय चित्रपट संगीताची शतसूर्य मालिकांची दीपावली त्यांच्या स्वरानं झगमगते. हा तुमचा स्वर मातीच्या पंटीसारखा मराठी संगीतात आनंदघन या रूपानं तेवत आहे. तेव्हा त्याबद्दल जरा बोला ना. तुम्ही कुठेच बोलत नाही दीदी असा मी एकदा आग्रह धरला. फेसबुकवर काही ठिकाणी आहेही हे. मोहित्यांच्या मंजुळाच्या वेळी बाबांचा म्हणजे भालजी पेंढारकरांचा फोन आला. अगं म्युझिक डायरेक्टर मिळत नाही आहे. वसंत देसाई हे शांताराम बापूंकडे बिझी आहेत. फडके साहेब पुण्यातल्या कामात बिझी आहेत. बाबा म्हणाले, लता माझ्या चित्रात म्युझिकला स्कोप नाही. लढणं घोडे याला रिलीफ म्हणून मला काही संगीत हवं इतकंच. मी काही नावं सुचवली. ती नावं बाबांना मॉडर्न वाटली. म्हटलं विचार करून सांगते. आणि बाबा फोनवर म्हणाले गाणी पाठवतो. बाबांनी फोनवर गाणी सांगितली. त्यात एक होतं निळ्या आभाळी, आणि दुसरं बाई बाई मनमोराचा, आणि तिसरं शूर आम्ही सरदार. मी चटकन म्हटलं बाबा मीच म्युझिक करते. तर बाबा म्हणले तुला काय वेड लागला आहे काय? अगं तुझं गायिका म्हणून एवढं नाव मोठं आहे, तू संगीतकार म्हणून यशस्वी झाली नाहीस तर नाव उगाच खराब होईल. संगीत द्यायचंच तर हिंदी चित्रपटाला दे. माझं म्युझिकल पिक्चर नाही आहे, ऐतिहासिक आहे. मी म्हटलं तो पण नाव घेते. ऐकताना काय पहिली आस्ताई मी निळ्या आभाळीची त्यांना ऐकवली. हृदयनाथ त्यावेळेला हैदराबादला होता. वादकांसाठी म्युझिक अरेंजमेंट करण्यासाठी मला त्याची मदत हवी होती.
पण तो येऊ शकत नव्हता. अशा वेळेला मदतीसाठी ज्येष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर माझ्या मदतीला आले. त्यांना सांगितलं की मी कोणालाही म्युझिक देते हे सांगायचं नाही. कोणी विचारलं तर सांगा कोल्हापूरचा एक मुलगा संगीत देतोय, तो येऊ शकला नाही म्हणून लता गाते, इतकंच. मग आम्ही गाणी प्रथम निवडली, निळ्या आभाळी आणि सोन सकाळी सर्जा वगैरे. आनंद घन नाव दीदी बाबांनी ठेवलं का? नाही 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 नाही, बाबांनी जयशंकर हे नाव सुचवलेलं होतं, पण मी त्यावेळी रामदास वाचत होते आणि आनंद वनभुवनी डोक्यात होतं. त्यामुळेच की काय माझ्या डोक्यात एकदम आनंद घन हे नाव आलं. मराठी पाऊल पडते पुढे या गाण्यात रचनेचं खूप वैविध्य आहे. ते वैविध्य कशामुळे आलं हो दीदी? काय मराठी तितुका मिळवावा या चित्रात मराठी पाऊल गाण्याच्या वेळी मुलं येतात, विविध सुरावटी, एका ठिकाणी भजन वापरलं, छोटे छोटे पीस केले. शुभ्र घडीला शुभ मुहूर्ती या ओळीच्या वेळी बाळनं बाबांच्या गाण्याचं एक सूत्र सुचवलं, कृष्णार्जुन युद्धमधलं शशी विकाजे. एकूण हे मराठी पाऊल अशा तऱ्हेने फुलत गेलं आणि सगळ्यांना आवडलं. माझं सर्वात आवडतं गाणं सांगू त्यातलं, मी दिलेल्या संगीतातलं, शूर आम्ही सरदार. मोजकी वाद्य आणि मराठी लोकसंगीताची जातकुळी यामुळे ही आनंद घनची काही गाणी मला आवडली आणि लोकांनी तर डोक्यावरच घेतली. हा मराठी फोकचा रंग आनंद घनच्या सुरावटीला असावा असा प्रयत्न केला खरा मी. साधी माणसामध्ये तर संगीत देताना सगळी देशी वाद्य मी वापरलेली आहेत, सगळी देशी वाद्य. कोकासारखी दिलरुबा टाईप वाजवायचे. माझ्या सर्वच गाण्यात शिवकुमार शर्मांनीही साथ संगत केली. ऐरणीच्या देवा तुलामध्ये बाबांच्या सूचनेनुसार झात्याचा वापरही केलेला आहे. ऐरण तालात ठोकले त्यावेळेला म्युझिक पीसेस करून बाबांना फोनवर सांगायची की असं दृश्य घ्याल का. त्यांनी पण प्रेमाने दृश्यांच्या सूचना स्वीकारल्या आणि मध्ये माणूस ओम नमः शिवाय म्हणतो आणि त्यातून शिवराय हीच माझी कल्पना. राजाच्या रंगमहालीला तर म्युझिक पीसेस ठेवलेले नाहीत, तरीही कमी वाद्यात रंग भरणं मला जरुरीचं आणि स्वाभाविक वाटलं. चित्रपटांची त्या साऱ्या चित्रपटांची जातकुळी ही वाद्यांच्या गोंगाटाची नव्हतीच. आरंभीच्या काळात अफाट मेहनत तुम्ही केल्यानं दीदी असा विषय निघाला. त्यावर दीदी म्हणाल्या, मी सकाळी 6:30ला घर सोडायची, ट्रेन पकडून जावं लागे. रोज रिहर्सल सक्तीची असे, वादकांसह गाण्याची प्रॅक्टिस चाले. एकदा तर छत्री उलटी होण्या इतपत पाऊस कोसळत होता. चिंब साडी भिजलेली. स्टुडिओत पोचले, तसंच रेकॉर्डिंग केलं. घरी परत जाऊ का असं विचारूही शकत नव्हते. एकूणच दीदींचं पावसाशी जरा जवळचंच नातं आहे. स्वरांचा तेजस्वी वारसा ठेवून गेलेले मास्टर दीनानाथ गेले तेव्हा पाऊस होता आणि अमान अली खान भेंडी बाजारवाले यांचा गंडा त्याने जेव्हा पहिल्यांदा बांधला तोही पावसाळी दिवस होता, 11 जून 1945. बाईंनी हे बोलता बोलता तारखांसकट सांगितलं. बरं, इतकी स्मरणशक्तीसुद्धा दीदींची उत्तम होती. सुरुवात जरी किती हसाल आणि आपकी सेवामधून झाली असली तरी लता मंगेशकर हे नाव चौफेर दुमदुमलं ते राज कपूरच्या बरसातमधूनच. गाणं गाताना समोर गीताचा कागद लागतो का? सवय म्हणून ठेवते, पण माझं 5 मिनिटात गाणं पाठ होतं अहो, असं त्यांनी मला सांगितलं होतं. मला पूर्वी टेप रेकॉर्डरच म्हणत वादक सगळे. तुकाराम हे पिक्चर माझं बॅकग्राऊंड म्युझिक सकट पाठ होतं. मराठीत तुलनेनं कमी गायला तो, हिंदीत बिझी होते ना. आणि अलीकडे मराठी चित्रपटात फक्त भाषा मराठी असते, बाकी हिंदी चित्रांचीच कॉपी असते. हो, कशाला गायचं. परदेशातले गायक कितपत ऐकले तो तुम्ही?
आणि कोण त्यातलं जरा जवळचं वाटलं. परदेशातल्या गाण्यांचं स्वरूपच खूप वेगळं असतं. मला कळत नाही ही स्टाईल, न कळल्यामुळे फार ऐकलं नाही, पण सिम्फनीज मला आवडतात. पॉप वगैरे त्याच्यात कितपत रस फारसा नाही. संगीतकार तुम्हाला कितपत स्वातंत्र्य देत असतो. त्या म्हणाल्या शंकर जयकिशन आणि मदन मोहन हे सगळं माझ्यावरच सोपत इतकं स्वातंत्र्य देत असत. राज कपूरच्या गाण्यातले सगळे आलाप ते माझेच आहेत, स्वतःचे. बऱ्याचदा मला गाता गाता चांगल्या जागा सुचतात. संगीतकार त्या जागा कायम आनंदानं घेऊ देतात. मध्येच मी त्यांना खासदारकीवरनं छेडलं तर म्हणाल्या, मला खरं सांगू का, राजकारणात अजिबात रस नाही. माझी काही ठाम मतं आहेत. माझा देश चांगला व्हावा हीच माझी फक्त कायम भावना असते. अलीकडेच त्यांना भारत रत्न देऊन गौरवलं गेलं, त्याबद्दल मात्र त्यांनी ऋण व्यक्त केलं. त्यांना नेमबाजी, फोटोग्राफी, खाणं खिलवणं आणि खाणं याच्यात विलक्षण रस. आणि अजून एक गोष्ट म्हणजे प्रवासामध्ये घरातल्या आणि मित्रमैत्रिणींमधल्या लोकांसाठी खरेदी करणं हा त्यांचा आनंदाचा भाग आहे. 1979 साली लंडनच्या अल्बर्ट हॉलमध्ये त्यांनी तो शो गाजवलाच होता. तेव्हापासून परदेशातल्या चाहत्यांनाही त्यांनी आपल्या सुरांनी बांधून ठेवलेला आहे. 70-75 वर्ष गाण्यात घालवूनही आजही त्या छोट्या परफॉर्मन्सच्या आधी रिहर्सल करतात. हे नव्या मंडळींनी आवर्जून लक्षात ठेवायला हवं. 30-32 वर्षात मंगेशकर परिवारातल्या बहुतेकांनी दीदी, त्यांचं गाणं, त्यांचं व्यक्तिमत्व याबद्दल गप्पा मारण्याचा योग आला. दीदींचे निकटचे काय सांगतात तेही मला ऐकायला मिळालं. हृदयनाथ मंगेशकरांच्या भावसरगमचं मी निवेदन करायचो. एका दौऱ्यातल्या प्रवासात उत्तर रात्री बाळासाहेबांना विचारलं, म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांना, की बालपणी दीदींचा सूर ऐकला तेव्हा काय वाटलं. बाळासाहेब म्हणाले, तिच्या गळ्यातनं जाणारी जी तान आहे ना, त्याचं एक वैशिष्ट्य आहे. कोटाला जसं आत अस्तर असतं ना, त्यामुळे तो कोट उबदार वाटतो. अस्तर काढलं की तो गरम कपडा टोचतो. दीदींच्या तानेमागे जी थोडीशी गमक आहे ती फक्त अस्तरच आहे. गळ्यात नुसती तान तयार असेल आणि पाठी गमक नसलं तर त्या सुराचे ऋण पडायला, एकूण कण पडायला लागतात. गमकीमुळे ती तान थोडीशी एकमेकीत मिसळली जाते आणि त्यामुळे ती कानाला गोड लागते. स्टेजवर थोडीशी गमकीची झालर असली, गमकीचं धुकं असलं तरी सौंदर्य चढतं वाढतं. अशी तान रियाजानच तयार होऊ शकते. पण दीदीला मात्र ही तान नैसर्गिकरित्या उसकी दया त्याच्याकडनं उपलब्ध झालेली आहे. बाबांची तान ऐकून संस्कारामुळे ती तान झाली असावी असं एकदा ते मला म्हणाले होते. तिच्या समोर गाणं गुणगुणण्याचं धाडस, गुणगुणण्याचं सुद्धा मी घरात असून कधी करत नाही. माझा कान पकडण्याचा, माझा म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांचा कान पकडण्याचा अधिकार फक्त तिला आहे. तिच्यासमोर मी खातही नाही, इतकी मनात तिच्याबद्दल आदराची भावना आहे. बाबा गेले तेव्हा आम्ही सगळेच लहान होतो. दीदीनं कुटुंबाची जबाबदारी उचलली होती. त्यासाठी स्वसुखाचा त्याग तिनं केलेला आहे. आपण त्यावेळी दिवाळीत कुठेतरी फटाके उडवतोय, त्यावेळी दीदी कुठेतरी गातेय किंवा पावसा उन्हात स्टुडिओमध्ये चालली आहे, हेच आम्हाला आठवत आहे. त्यावेळेचं पक्वान्न म्हणजे वरण भात. तो खाताना मनात यायचं की दीदी आत्ता शूटिंगचे गरम लाईट सोसत असेल, पत्र्यांच्या स्टुडिओतला उकाडा सहन करत असेल. त्यामुळे तिचं स्वरांपेक्षाही असलेलं हे वेगळेपण सतत आम्हा साऱ्या मंगेशकरांना जाणवत राहील. मला आठवतात, मला म्हणजे हृदयनाथजींना, ते तिचे केस, गुडघ्याखाली येणारी वेणी आणि चक्क 2 हातात धरता न येण्यासारखी. तिचं सारं सौंदर्य तिच्या डोळ्यात.
तिच्या डोळ्यातला निरागसपणा खूप पवित्र. संगीतकार म्हणून तिला चाल सांगताना कधी दडपण आलं नाही. पण दीदीच्या त्यागमय जीवनाचं, व्यक्तिमत्वाचं दडपण मात्र कायम माझ्या मनावर राहिलं. आमच्या दीदीची एक गंमत आहे. बाळासाहेब सांगत होते, जर कोणी बंगाली माणूस भेटायला आला की ती के खबर दादा असं म्हणून पहिली 15-20 मिनटं त्याशी छान बंगाली बोलेल. तो माणूस आश्चर्यचकित होऊन जाईल. आणि कोणी पंजाबी आला तर सत श्री अकाल महाराज असं म्हणत सरळ पंजाबीत भाषण सुरू करेल. आणि उर्दू बदलं तर काही प्रश्नच नाही. उर्दूचे प्रसिद्ध शायर मजरूर सुलतानपुरी ते तर हमारी रोल में सिर्फ हमारी फिल्म में सिर्फ लता ही कुछ फर्क कर सकती है असे गौरवोद्गार या माणसांनी काढलेले आहेत. मीनाताई म्हणजे खडीकर. दीदी ही अजोड कलाकार आहे. संगीतकाराला हवं असलेलं आणि त्यानं चाल सांगताना न सांगितलेलंही ओळखण्यात ती वाकबगार आहे. संगीतकाराच्या अपेक्षेपेक्षाही नेहमीच ती जास्त देऊन जाते. आमचे तर ती सर्वस्वच आहे. आई वडील गुरु सगळी तीच. बाबांसारखीच ती समृद्ध, देवभोळी आणि दानशूर आहे. घरात कोणी आजारी पडलं की ती देवापुढे बसेल, अंगारा लावेल, त्या आजारी माणसाच्या उशाजवळ फूल ठेवेल. उपास तापास नवस याचा तर तिला सोसच आहे. श्रीकृष्णावर तिची विशेष भक्ती. दुर्गादेवी आणि गणेशावर सुद्धा. देवीचा पाठ घरात रोज म्हणते गायला जाण्यापूर्वी. पण केवळ देवावर हवाला नाही तर गाण्यासाठी तिची अफाट मेहनत तीही तिने केलेली आहे. स्मरणशक्ती अफाट आहे. घरातल्या बाटलीची दिशा जरी बदलली तरी तिच्या लक्षात येतं आणि ते सगळं नीटनेटकं घरात असलं पाहिजे म्हणून ते करत मगच ती पुढच्या कामाला जाते. उषाचं, माझ्या धाकट्या बहिणीचं पेंटिंग हा तिचा एक वीक पॉइंट आहे. गंमत म्हणजे दीदीचं लहान लहान डब्या, छोट्या छोट्या बाहुल्या आणि खेळण्यातली मांजरं साठवण्याची तिला खूप आवड. दीदीची सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे कोणी निंदा नालस्ती केली, कृतज्ञपणानं वागलं की आम्ही संतापतो, दीदी मात्र शांत. ती रागावतच नाही. तिला यावरनं म्हणे, आम्ही एकदा विचारलं काय ग तुला राग येत नाही, तर ती म्हणते फारसा फरक पडत नसतो तर आपला वेळ वाया कशाला घालवा. त्यांनीच मला एकदा दीदीने एका मुलाखतीत सांगितलं होतं आणि आशाताईंनी पण त्याच वेळेला सांगितलं होतं की आपण बऱ्याचदा बारक्या बारक्या गोष्टींचा बाऊ करतो. मला पडलेले कष्ट, मी सहन केलेल्या गोष्टी, आमच्यावर आलेली संकट आणि काय तुम्हाला सांगायचं असा सूर लावत असतो. पण म्हणे असं निगेटिव्ह कधीही राहायचं नाही, कारण निगेटिव्ह मूडचा परिणाम ताबडतोब तब्येतीवर होतो. असं म्हणत दीदी म्हणाली, आमच्यातली सर्वात बिंदास आशा आहे बघा, ती कशी टुणटुणीत आहे, काही तिला होत नाही. कारण आशाताई म्हणाल्या, असं रडगाणं गाऊन काही उपयोग होत नाही हो. माझ्या मुलीने आत्महत्या केली, मुलगा गाण्यातला शारद सुंदर चंदेरी राती म्हणणारा गेला, नवरा गेला, मी रडत बसले असते तर इथपर्यंत पोहोचलेच नसते. आणि खरं आहे, 89व्या वर्षी लताबाईंच्या अंत्ययात्रेमध्ये ट्रकवर चढल्या होत्या त्या. अशा तऱ्हेची एक वेगळी कमाल या मंगेशकर परिवारामध्ये जाणवत असते. उषाताईंना दीदींचा स्वर साक्षात्कारी वाटतो. तिचं उंच स्वरानं गाणं, अवघड गाणं सोपं करणं, मीरेचं भजन, मदन मोहनचं गाणं गायला अवघड, पण दीदी सहजतेनं गाते. तिचा शब्दांच्या वजनाचा आणि सुराचा अंदाज फार ग्रेट आहे. राग उच्चारताना नेमकी स्पष्टता आहे. गाण्यात श्वास वापरणं म्हणजे काय हे आम्ही सर्व मंडळी दीदींकडनं शिकलोय आणि गमतीशीर आहे ते सगळं. विवेकानंद, शरद बाबू, वि स खांडेकर यांच्या साहित्यात रस घेणारी अशी दीदी आहे. अजून एक गंमत सांगू, असं म्हणून उषाताई मला म्हणाल्या की दीदीला ह्या सगळ्या मोठमोठ्या लोकांबरोबर वेळ जरा रिकामा असेल ना तर बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्य कथा वाचायला खूप आवडत.
भारती मंगेशकर म्हणजे हृदयनाथजींच्या पत्नी, त्यांना तर दीदी आईच वाटतात. आदिनाथची लहानपणी स्वतः जागून त्यांनी देखभाल केली आहे. त्यांना जेव्हा रात्री जाग येते तेव्हा सर्व खोल्यांमध्ये जाऊन त्या सारं नीट झालंय ना हे बघत, खिडक्या दारं नीट लागलेत ना हे बघणार. स्वतःची तब्येत नाजूक असूनही त्या कणखर आहेत. करम की न्यारी गाताना पोटात कळ येऊन त्रास होत होता, पण जिद्द अशी की कुणालाही त्रास कळू न देता त्यांनी रेकॉर्डिंग पूर्ण केलेलं आहे. आनंदाच्या क्षणी त्यांना घरातले सारे हवे असतात आणि आमचेही आनंदाचे सारे क्षण दीदींच्या सहवासातले असतात. आशाताईंना तर बाबा गेल्यावर निराधार वाटलं नाही, कारण दीदींनी माझा सारा भार उचलला, आपल्या एवढ्याशा खांद्यावर उचलला, त्यात सतत ती कुटुंबाचा विचार करत असे. म्हणून आमच्या आवडी निवडी याच्यात खूप फरक. सगळेच जण म्हणतात की दोघी जणी दोन डोळ्यांसारख्या आहेत, दोन्ही डोळे शेजारी पण भेट नाही संसारी. पण त्यांना हे माहीत नाही की दोन डोळ्यांना प्रकाशाची जाणीव देणारा नसा मात्र एकच आहेत, आणि जर एका डोळ्यात काही घडलं तर दुसरीच्याही डोळ्यात पाणी येतं. दीदींच्या बद्दल दरवेळी असं म्हटलं जातं की शास्त्रीय संगीतातलं तिकडे त्या का वळल्या नाहीत. पण प्रश्न विचारणाऱ्यांना माहीत नसावं की अमानत खां म्हणत, लडकी फार उत्तम गाते, ती शास्त्रीय गाणं गाऊ लागली तर भल्या भल्यांना गप्प बसवेल. आणि याला जोडून एक पुरावा म्हणजे स्वामी विज्ञानानंद म्हणजे आपले पुरा भिडे, या पुरा भिड्यांच्या अनुबोधपटात डॉक्युमेंटरीमध्ये दीदी चक्क मालकंस गायलेले आहेत. तुम्हाला जर कुठे तो अनुभवपट पाहायला मिळाला तर जरूर अनुभवा. त्या कथ्थक नृत्यही शिकल्यात. दीदींची गेल्या अनेक वर्षात टिपलेली रूपं, त्यांच्याशी केलेली बातचीत, त्यांच्या सुरेल कुटुंबियांशी केलेल्या गप्पा यातनं उलगडत गेलेल्या दीदी मी त्यातल्या त्या धावत्या स्वरूपात मांडत चाललोय. खरं तर बाबूजी ते सी रामचंद्र अशा अनेक संगीतकारांशीही पूर्वी दीदींबद्दल खूप गप्पा केल्यात, पण ते सगळं सांगायचं ना तर 4 तास नाही पुरणार. तरीही दीदी आपल्या दैनंदिनीभर पसरलेल्या देवयानी चौबळ नावाच्या एक फिल्म पत्रकार होत्या. त्या म्हणत की चंद्र चांदण बरसात जवानी नशा दुःख वेदना हे सारं आयुष्यात कधी आलं, त्या सहजतेनं लता आपल्या जीवनात आली. खरं तर ती आधीच असते, ती आहे ही जाणीव फक्त आपल्याला नसते. 7.5 दशकाहून अधिक काळ गात गात पडद्यावरून रेडिओ टीव्हीसह सर्व माध्यमातनं आपलं विश्व व्यापलेली, गळ्यातला गंधार प्रसन्न असलेली, स्वराला मोगऱ्याचा ताजेपणा असलेली, परतत्वाचा स्पर्श लाभलेली अशी ही दीदी. या भारतरत्न दीदीला कायम आमचा प्रणाम. आशा भोसलेंनी मध्यंतरी मला एक नोट पाठवली, ती आदरणीय दीदी. आशाताई काय वेगळं म्हणतात, शिवाय म्हणजे मी नोंदवलेलं ऐकलेलं वेगळं. खुद्द आशाताईंनी काय म्हटलंय ते सांगतो. नेटकेपणा, शिस्त, प्रखर बुद्धिमत्ता हे आमच्या दीदीचे मुख्य गुणवैशिष्ट्य. बारीक सारीक गोष्टीत तिचा नीटनेटकेपणा तिला लागतो. तिची ती वस्तू त्या जागीच हमखास असायला हवी. जुन्या गोष्टींची जपणूक करण्याकडे तिचा ओढा. लहानपणापासून जुन्या मासिकातली कापलेली चित्र तिने अजून जपून ठेवलेत. फोटोग्राफी हा तिचा आवडीचा छंद. जवळच्या माणसांचं पोर्ट्रेटपासून ते पन्हाळगडावरच्या निसर्गदृश्यापर्यंत दीदीने काढलेले फोटो हे प्रदर्शना पलीकडे मांडण्या इतके दुर्मिळ आहेत. मोजकेच पदार्थ ती करेल, पण इतके उत्तम. स्वयंपाकातही ती कुशल आहे. हे सगळं त्या असतांचं आहे म्हणून मी याच्यातलं नोंदवलेलं सांगतोय. मटण खावं तर तिच्या हातचंच. मटण बनवताना मसाला टाकत असताना ती बाजूला उभंही राहू देत नाही. त्यामुळे तिची मटण मसाल्याची रेसिपी फक्त तिलाच माहिती आहे. तीव्र स्मरणशक्ती हा आणखीन एक दीदीचा प्रधान गुण. तुम्ही तिला 15 वर्षाच्या अंतरानं जरी भेटलात ना तरी पूर्वी कधी कुठे कसे भेटलो
त्यावेळी घातलेल्या कपड्यांचा रंग सुद्धा काय होता हे दीदी अचूक सांगू शकते. इतकी उत्तम स्मरणशक्ती. ती मितभाषी आहे. तिच्या मनात काय चाललंय हे याचा थांग पत्ता लागणार नाही. ती परवा जरी परदेशात जाणार असेल तरी त्याची वाच्यता करणार नाही. पुढच्या क्षणी काय काय करणार कोणालाही कळणार नाही. तिच्या खोलीत जाताना दरवाजा ठकठक केल्याशिवाय जाता येत नाही. इतकं ती तिचं स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे. ठकठक केल्याविना मी देखील आजही तिच्या खोलीत जाऊ शकत नाही हे मला त्यांनी 2019 मध्ये 2 वर्षापूर्वी सांगितलंय. देवघराचं पावित्र्य आणि स्वच्छता ती जपते. सकाळी देवघरापाशी सुगंधी सूर असतो. मन लावून पूजा करते. पूजा करताना गळ्यात देवाची माळ घालते. सोमवारी लघुरुद्र करायला तिला आवडे. काठ असलेली सफेद सुंदर साडी ही तिची आयडेंटिटी. माझ्या मनाप्रमाणे तिला कलरफुल साड्या आवडत असाव्यात, पण तिनं आपलं शुभ्र सफेदशी असलेलं नातं कायम ठेवून आपली स्वतःची अशी आयडेंटिटी जपली. तिच्या कपाटात उघडता क्षणी नीटनेटकेपणाचं दर्शनच घडतं. कपाटातल्या साऱ्या बारीक सारीक वस्तू कागद कापड घालून झाकलेल्या असतात, नीट मांडलेल्या असतात. कपाटाच्या दाराआड बाबा, आई आणि देवांचे फोटो चिकटवलेले असतात. सेंटची दीदीला मनापासून आवड आहे. मानेपासून साडीभर तिनं सेंटचा फवारा मारलेला असतो. तिच्या पायात सोन्याच्या साखळ्या असतात. हातात हिऱ्याची अंगठी आणि बांगडी असते. गळ्यात हिऱ्यांचा ओम असतो आणि दागिन्यांची इतकी तिला आवड आहे. साड्या खरेदीला गेली की खूप साड्या पाहून त्यातून ती निवड करते. तिला शॉपिंग करायला आणि निकटच्या माणसांसाठी भेटवस्तू खरेदी करायला फार आवडतं. मी स्वयंपाक आवडीने करते हे तिला माहिती आहे. मी केलेली बिर्याणी, शामे कबाब, गोवा पद्धतीची नारळाची सोलकढी, बांगडा या गोष्टी ती खूप चवीनं त्याचा आस्वाद घेत असे. जिरं लसूण जास्त घातलेलं तिला अजिबात आवडत नसे. छोटी मुलं हा आणखीन एक तिचा वीक पॉईंट. आम्हा कुणाहीकडचं लहान मुलं आजारी पडलं ते पडलं की सर्वाधिक अस्वस्थ दीदी. 40 वेळा फोन करून तब्येतीची चौकशी करणार, डॉक्टरांशी स्वतः बोलून दखल घेणार, अशी काळजी वाहू दीदी. माझं तर आशाताई म्हणतात, माझं तर दीदी म्हणजे आदराचं स्थान आहे. मी गाणं ऐकायला सुरुवात केली तीच मुळी दीदीचं क्लासिकल ऐकता ऐकता. मन को बहका रे हे गाणं मी तिच्याबरोबर गायले आणि आनंद घन नाव घेऊन ती संगीतकार जेव्हा झाली त्यावेळेला रेशमाच्या रेघानीसारखी अनेक गाणं तिच्या मार्गदर्शनाखाली म्हणण्याची संधी मला मिळाली. तिचं दडपण असतं ते तिच्याबद्दल वाटणाऱ्या आदरामुळे. तिनं अनेक जुन्या गायक गायिकांना मदत केली आहे, पण चुकूनही कधीही वाच्यता केलेली नाही. मला अनेक ज्येष्ठ गायक कलावंतांना तिनं स्वखर्चानं डबा लावून देऊन त्यांच्या दैनंदिन जेवणाची सहजतेनं व्यवस्था केल्याचं माहिती आहे. ती कुणाशीही अगदी सॉफ्ट स्वरात बोलते. तिला राग येतो पण बोलून दाखवत नाही. आया ते ड्रायव्हर सर्वांना ती अहो जाओच्या भाषेतच पुकारते. चुकूनही अरे तुरे तिच्या तोंडीच येत नाही. माझ्या मुलांच्या लग्नात ती माझ्या बरोबरीनं कामासाठी उभी होती. माझे मोजकेच कार्यक्रम पाहिलेत तिनं. पार्ल्याच्या नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमात मी दीदींच्या आवाजाची केलेली नक्कल पाहून पंचमच्याही मोठ्यांदी हसला होता आणि ती मात्र रुमाला आड खुदखुदत हसत होती. मी आजवरच्या आयुष्यात तिला चुकूनही एकदाही उलटून बोललेलं पाहिलं नाही. तिला काही उलट विचारण्याची माझ्यात तर हिंमतच नाही. मला काहीही बोलण्याचा फक्त तिलाच एकटीला अधिकार आहे, अशी आमची लता दीदी. आशाताईंना काय वाटतं ते सांगितलं. मी वेगवेगळ्या जणांशी बोलत असताना त्यातनं मला अनुभवत गेलेल्या आणि जाणवत गेलेल्या दीदी तुमच्यापुढे धावत्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला. 26 सप्टेंबर 2021 म्हणजे 1 वर्षापूर्वी दुपारी 1 ते 1:30 मला अचानकपणे त्यांच्याकडे जाण्याचा योग आला आणि त्यांना म्हटलं
तुम्हाला मी शुभेच्छा द्यायला फोन केला तर अर्धा तास, कारण 24 नुकतीच झाली होती, अर्धा तास त्या भरभरून बोलल्या. मी त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीच्या आठवणी काढल्या आणि मी त्यांना जेव्हा म्हटलं की वरच्या पट्टीत जाणारा आवाज ऐकून मला कमाल वाटते, त्यावर म्हणल्या बाबाची कृपा आणि बाप्पाचीही कृपा. ते पांढरी 3 मध्ये आम्हाला शिकवत, पांढरी 5 आणि काळी 5 मध्येही गाऊन घेत. 1942ला ते गेले, त्यावेळेला मी 5.5 वर्षाची होते. तेव्हापासून ते सारं शिक्षण डोक्यात आहे. एकदा बाबा बाहेर गेलेले असताना एक चीज मी म्हटले, बाबांनी ती ऐकली. माईला म्हणाले, या घरच्या माणसाला शिकवायला हवं होतं ग. पहाटे उठून तंबोरा हातात दिला, तो हातात मावेना, आडवा धरला. बाबांचे सूर सतत ऐकल्याचा संस्कार होता, त्यातनं वरच्या पट्टीत गेले असेल कदाचित. बाबा गेल्यावर डीडी त्यांची मुलगी ती गायची, पण डीडींनी तिला आणि मलाही शिकवलं. ते सगळं मला आठवलं. त्याआधी चांदोरकर हे आमचे एक जवळचे शिकवायला असत. पहिली मंगळागौर फिल्मसाठी मी प्रथम गायले. हे सगळं आत्ता 1 वर्षापूर्वी पुन्हा एकदा आठवणीत आल्यासारखं भरभरा मला समोर बसल्यानंतर त्यांच्या प्रभुकुंजमधल्या छोट्याशा खोलीत जाण्याचं मुळात भाग्य मला लाभलं, जिथे कोणालाही परवानगी नव्हती. आणि तिथे या सगळ्या गोष्टी ते उलगडत गेले. त्या म्हणाल्या, बाबासाहेब पुरंदरेंना फोन केला आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवून तुम्हाला नमस्कार इथूनच करते, पायावर डोकं ठेवलं असं समजा. माझ्या बाबासाहेब तुम्हाला शुभेच्छा. मी म्हटलं, माझाही साष्टांग दंडवत दीदी तुमच्या पायाशी कायम आहे. त्यांनी आशीर्वाद दिला आणि म्हणाल्या पुन्हा भेटू. पण नंतर काही तो योग आला नाही आणि बोलायचं त्यांच्याशी आणखीन काय काय होतं ते बोलायचं राहून गेलं. काही ठळक लोकांच्या बाबतीत काय ते लोक म्हणत ते धावत्या स्वरूपात सांगतो आणि थांबतो. कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचं तर शृंगार, कारुण्य, वात्सल्य, समर्पण या भावनांची मूल तत्व दीदींच्या स्वरांच्या रुपेरी नौकेतनंच रसिकांच्या घरी पोचली. कुमार गंधर्व म्हणतात, गीतांमधले 2 शब्दातले अंतर स्वराची आस ठेवून ती भरून काढे. तिचं एक एक गाणं ही एक स्वतंत्र कलाकृती आहे. पु ल देशपांडे तर म्हणत, अंधारातून प्रकाश रेषा जावी तसं एकदम लताचा सूर तीरासारखा घुसतो मनात आणि मनाची काळोखी पूर्ण नष्ट करतो. तिचा सूर ऐकण्यासाठी तरी जगायला पाहिजे असं रोज वाटत असतं. त्यांनी याच्या पंडित भीमसेन जोशी हे मला एकदा दौऱ्यात म्हणालं, ते माझं भाग्य असं की पंडित भीमसेन जोशींच्या संतवाणीचं निरूपण 37 वर्ष अनेक दौऱ्यांमध्ये मला करण्याची संधी मिळाली. ते एका दौऱ्यात म्हणाले होते की 1952 पासून मी लताला ओळखतोय. त्यांच्या गाण्यात प्रत्येक स्वरांची एक सिद्धी आहे. परमेश्वरानं त्यांना दिलेला गळा ही भारताची अनमोल संपत्ती आहे. कुठल्याही भाषेतलं गाणं असलं तरी त्या गाण्याच्या भावनेशी एकरूप होऊन गातात, म्हणून ते गाणं अवर्णनीय आहे. स्वर, शब्द, सिद्धी, लय या 4 गोष्टी एकरूप झाल्यानंतर कसा परिणाम होतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लताचं गाणं, असं खुद्द पंडित भीमसेन जोशी म्हणत. बाबूजी म्हणत, मला सुदैवानं या सगळ्या ज्येष्ठ संगीतकारांशी बोलण्याची संधी मिळाली, कारण मी 50 वर्षापूर्वी नोकरी सोडून देऊन पूर्ण वेळ पत्रकारितेत आल्यामुळे वयानं, ज्ञानानं, अनुभवानं या सगळ्यांच्यापेक्षा लहान असूनही मला या सगळ्यांकडनं भरभरून काय ऐकता आलं, म्हणून मी कोणाकोणाबद्दलच्या काही आठवणी मांडू शकतो. बाबूजी म्हणत की लताचा स्वर खऱ्या मोत्यासारखा तजेलदार आहे, परमेश्वरी चमत्कार आहे आणि खुद्द लताचे डोळस प्रयत्न याचं हे प्रतीक आहे. तिच्या स्वरातनं जे भाव उमटतात ना ते अंगावर रोमांच उभे करतात. हिराबाई बडोदेकर मला एकदा म्हणाल्या होत्या, लता ही दैवजात देणगीच वाटते,
तर ज्योत्स्ना भोळे म्हणतात की लताला कुठल्याही क्षणी आपण विसरूच शकत नाही. आणि माणिक वर्मांच्या मते स्वरातून भाव व्यक्त करण्याचं सामर्थ्य लताच्याच गाण्यात आहे. जाता जाता एक गोष्ट नोंदवतो. पुण्यामुळे सवय लागली की लता, हिराबाई बोर्डकर, माणिक वर्मा, ज्योत्स्ना भोळे या सगळ्या दिग्गज, भीमसेन जोशी, हे सगळे दिग्गज मी एकतर पुण्यात असल्यामुळे, गाण्याच्या कार्यक्रमाचं निवेदन करत असल्यामुळे आणि ती सारी मंडळी क्षमाशील असल्यामुळे मला करता आलं, म्हणून हे सगळं ऐकता आलं. हे सगळं मी व्हिडिओबद्ध करून ठेवलं आहे. नाहीतर आमचे पुणेकर लगेच म्हणतात, श्रीरामचंद्रनी तुमच्या गळ्यात हात टाकून दिदीची गाणी गायलेत. अरे वा, एकदा दाखवा बरं का जर असं काही असेल तर. तेव्हापासून मी प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ केलेला आहे. हे आपलं जाता जाता आचार्य अत्र्यांचं एक अजरामर असं वाक्य आहे की सरस्वतीच्या वीणेचा झंकार, उर्वशीच्या नुपुरांची रुंझुन आणि कृष्णाच्या मुरलीची साथ ही सारी एकवटात साक्षात विधात्यानंच लताचा कंठ हा घडवलेला आहे. अशा एक से एक अनेक गोष्टी सांगता येतील. श्रीनिवास खळ्यांना तर प्रत्यक्ष गाण्यापूर्वी तालीम करताना दिदींना ऐकणं हा अत्यंत आनंद असे. संगीतकारांना सांगितलेली चाल, त्यासाठी किती वेळा तालीम करण्याची तयारी, हे सगळं त्यांना खूप आवडे. भीमसेन जोशी आणि लताबाईंच्या स्वरात राम श्याम गुणगान याच्या तालमीच्या वेळेला तालमीचा, गप्पांचा, नकलांचा किती अवर्णनीय आनंद असतो तो लता दिदींसमवेत मी घेतलेला आहे. अशा लता दिदी सुरांचं लखलखतं तेज ज्या शब्दांमागे आहे, त्या शब्दांवर नाममुद्रा उमटलेल्या लता दिदी, ज्या आवाजाच्या परिसर स्पर्शानं संगीतकारांच्या प्रतिभेचं सोनं शतगुणित तेजानं तळपून निघालं, कवींच्या शब्दांना ज्या आवाजानं चैतन्य लाभलं, तो आवाज म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर. धन्यवाद. रसिक श्रोत्यांना एक आव्हान आहे. आत्ताच माननीय वक्त्यांनी आपल्याला काही शंका असतील, आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारण्यासाठी म्हणून आवाहन केलेलं आहे. आपण त्याला जरूर प्रतिसाद द्यावा. माननीय वक्ते त्याला उत्तर देतीलच. हे गाणं पहिले तर अशा गोष्टींनी गायलं आणि त्या अशा गोष्टी सगळी जणांना गाणार होत्या. श्रीरामचंद्रची गायली, त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. गाणं आपण नाही, मला अशा त्यांनी मोकळ्या स्वरात सांगितलं आहे. असं कोणाकडचं काढून घेण्या इतपत कमकुवत दिदी कधीच नव्हती. बऱ्याच गोष्टी या घेतलेल्या मुलाखतकारांनी वाढवलेल्या सांगितलेल्या असतात. अशातनं हे वाढवत गेलेल्या गोष्टी आहेत. आशाबाईंच्यावर एका बाईंनी पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकात तर इतक्या अनेक खोट्या गोष्टी आहेत की त्याच्यावर आम्ही केसच करणार होतो. पण केस केली तर ते पुस्तक जास्त गाजेल आणि जास्त वाचलं जाईल म्हणून आम्ही केस केली नाही. तुम्हाला सांगतो, ह्याबद्दल बाहेर खूप वेगवेगळ्या तऱ्हेची चर्चा असते, पण या घट्ट नातं असलेल्या आणि परस्परांच्या गाण्याबद्दल तीव्र अभिमान आणि प्रेम असलेल्या अशा भगिनी आहेत. अशा त्यांची तर मी 29 वेळा घेतलेल्या 29च्या 29 मुलाखती व्हिडिओबद्ध आहेत. त्यात हे सगळं आहे. आणखी कोणाला काही विचारायचं असेल तर. स्वातंत्र्यवीर सावरकर हे सर्वाधिक आदराचं स्थान असलेली व्यक्ती त्यांच्या दृष्टीने होती आणि त्यांचे शब्द गाणं हा त्यांच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाचा विषय होता. गमतीत जरी कोणी काही सावरकरांबद्दल शंका उपस्थित केली किंवा काही वेडंवाकडं बोलण्याचा प्रयत्न केला तर दिदी जागच्या जागी त्या व्यक्तीला तिथल्या तिथे बोलत असत. इतका तीव्र अभिमान सावरकरांबद्दल होता. मास्टर दीनानाथ आणि सावरकर हे त्यांचे सर्वाधिक जिव्हाळ्याचे, जवळचे, आदराचे असं स्थानाचे विषय होते. एखादं कोणी हां बोला सर, बोला. नाही, आणखी कोणाला काही.
पण बाबूजींच्या बरोबर फार कमी गाणी. पण त्याच्यामध्ये त्यांच्यामधले कुठलेही मतभेद वगैरे गोष्ट नव्हती. बाबूजी त्यावेळेला 1-2 मराठी हिंदी सिनेमे सोडले तर बाकी मराठीच करत होते, मराठीत गुरफटलेले होते. आणि दीदी मात्र त्यावेळेला हिंदी गाण्यांच्या प्रचंड ताफे याच्यामध्ये इतक्या बिझी होत्या की घरातल्यांना सुद्धा त्या उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे केवळ बाबूजींना टोकाचा त्यांच्याबद्दल प्रेम होतं आणि बाबूजींबद्दलही दीदींना मनापासून प्रेम होतं. हे बाबूजींच्या बरोबर मी सावरकर सिनेमाच्या करता दौरा निघालेला असताना मी बाबूजींच्या सहवासात सलग 16 दिवस होतो. त्यावेळेला हे सगळे विषय येऊन गेलेले आहेत. चुकूनही कधी त्यांना अन्याय बिन्याय झाला असं वाटत नाही. तिला वेळच नव्हता, ती होती हिंदीत बिझी. मी 1-2च हिंदी केली, बाकी मराठीतच अडकलो. एकेकाचं एकेका असतं असं खास फडके टच असलेलं बोलले ते. हा बोला. हो हो लता मंगेशकरांना त्यांनी ते किस्सा काय झाला तो तुम्ही सांगू शकता. लता मंगेशकरने एकही गाणं त्यांनी गाऊन घेतलं नाही असं ऐकायला होतं. अशा तऱ्हेच्या गॉसिपवर मी उत्तर नाही देत. काय हो, एकेकाचं एक असतात. तर तुम्हाला समजा, मला माहीत नाही, मी आदराने विचारतो, 2 मुलं, 1 मुलगा 1 मुलगी, काय एकच मुलगा आहे. हे यांनी एक सोय चांगली केली आहे. जनरली आपापसात 2 घरामधल्या एखाद्याच्याबद्दलचा उल्लेख जर वडिलांकडनं जास्त निघाला, हा माझा अनुभव आहे, माझी नातवंडच मला सांगत असतात, तर जरा जास्त निघालं की ते लाडके वाटतं असं माझा नातू मला आता शिकवतो म्हणण्यापेक्षा झापतो. तर अशा आवडीनिवडी या बाहेरच्या गोष्टींवरनं अंदाज बांधायचा नसतो. ओ.पी. नय्यर आणि आशाताईंचे सूर खूप जुळले आणि म्हणून त्यांची गाणी जास्त होत गेली. आणि त्यावेळेला तिचं उत्तम चालू झालं आहे म्हणून आशाताईही फारशा तिथे कुठे लक्ष घातलेलं नव्हतं. त्यातनं मग यांनी दिलं नसेल का दिलं वगैरे आणि काही गोष्टी असू शकतील, मला कल्पना नाही. आम्ही असं ऐकलंय की ओ.पी. नय्यरचं एक संगीत होतं, त्यात लता मंगेशकर गाणार होत्या, पण 3 तास 4 तास तरी ओ.पी. नय्यरनं वाढत होते, नजामत केल्या नाहीत. त्याच वेळा त्यांनी ओ.पी. नय्यरनं शपथ घेतली की ह्या महिन्यात परत ती गाणं जोडणार नाही, असं ऐकलंय. वाट पाहण्यावरनं तर संगीतकार आणि गायक या दोघांच्या अनेक तऱ्हेच्या गोष्टी, किमान मीच तुम्हाला 150 गोष्टी सांगू शकेन. याच्यामध्ये वेळेचं भान आणि वेळेच्या गोष्टी तर इतक्या घडत असतात, कारण मी स्वतः जवळजवळ 24 वर्ष अनेकांचं रेकॉर्डिंग हजर राहिलेलं आहे, त्याला अटेंड केलेलं आहे. तर त्याच्यावरनं उठणाऱ्या गोष्टीतनं अशी संबंध नाही दुरावतो, कारण ही सगळी माणसं बेसिकली इतक्या उत्तम गुणवत्तेचा आदर करणारी आहेत की ते परस्परांच्या गुणवत्तेला शत्रुत्व आल्यानंतरही दाद देतात. हा मी अनुभवलेली गोष्ट आहे. मला विचारायचं आहे की दीदींना संगीतकार श्रेष्ठ ओळखायचे का गायक? काय संगीतकार श्रेष्ठ ओळखायचे का गायकाला श्रेष्ठ ओळखायचे? गायक, अर्थातच गायक. आनंद घन या टोपण नावाने त्यांनी संगीत दिलं, तेही चांगलं झालं. पण मगाशी मी त्याचा उल्लेख केला, वेगवेगळ्या गोष्टींचा प्रयत्न करत त्या हे केल्या. आणि गाणं हे मात्र हातात कागद घ्यायचं. मी रेकॉर्डिंग पाहिलेलं आहे त्यांच्या. स्वतः आधी ऐकायचं गाणं आणि ऐकत असताना म्हणजे ते ऐकत असताना त्या स्वतः त्यापूर्वी ते गाणं स्वतःच्या हस्ताक्षरात, त्यांचं उत्तम अक्षर आहे, त्या उत्तम हस्ताक्षरात त्या कागदावर पूर्ण लिहून काढायच्या. संगीतकाराच्या साथीदाराकडनं ते गाणं गायिकेनं कसं म्हणताना काय जागा कुठे घ्याव्यात हे ऐकता ऐकता त्याच्या नोंदी करायच्या आणि मग तो भरजरी कागद घेऊन त्या स्टुडिओत जायच्या आणि मग ते गाणं सादर व्हायचं. इतकं अंतःकरणापासून केलेली गोष्ट जास्त उत्तम नसणार का? उत्तमच होते. असे भाग्याची गोष्ट, असे भरजरी 700 गाण्याचे कागद त्यांनी राज ठाकरेला भेट दिलेत. त्याच्याकडे आहेत. हां हां मला स्वतःला असं वाटतं की असं व्हरायटी वगैरेचं नाही आहे. अलीकडच्या काही की अगदी उडत्या चालीच्या आणि अगदी साध्या चाली, असं पाहिल्यावर आपल्याला हा फरक करावा असं वाटतो. दीदींची तरतरेच्या संगीतकारांची नावं जरी पहिल्यापासूनची घेतली तरी मुळातच व्हरायटी केवढी आहे हे लक्षात येईल. फक्त काय होतं,
की जरा उडत्या चालीची गाणी आशाताई म्हणायच्या, शक्यतो दिदी त्या टाळायच्या. म्हणून हा उद्गार निघतो कधी कधी. हां हां, त्या टाळायच्या. त्या म्हणायचा हा माझा पिंड, हा ना माझा नाही पिंड, असं काही असं काही. मग आशाताई म्हणायचं आली का माझ्याकडे, चल म्हणते. त्यांचं फार सुंदर नातं होतं. म्हणजे अगदी ताजं परवा 24 तारखेला दीनानाथ मंगेशकर पुण्यतिथीच्या स्मरणाच्या कार्यक्रमात मोदी साहेब आलेले असताना दीदींची इतकी अप्रतिम नक्कल आशाताईंनी केली आणि नंतर ती करून लोकांच्या टाळ्या घेतल्या आणि आतमध्ये गेल्या. आम्हाला बाहेर पोलीस बंदोबस्तामुळे स्टेजच्या बाहेर यायला परवानगी नव्हती, आम्ही विंगेत होतो. तिथे दीदींना हात धरून बसवावं लागलं, इतकं त्यांना आतमध्ये रडायला येत होतं. इतकं घट्ट नातं. मंगेशकर परिवारांचं सांगलीमधला निवास किंवा गंगेकाठी घर ही अभिमानाची गोष्ट आहे. त्याबद्दल काय सांगाल? मला माहीत नाही आहे, पण त्या सांगली हे आमचं मूळ होतं आणि खानदेश हे आमचं मूळ होतं, हे आवर्जून सांगतात. आईमुळे खानदेश आणि बाबांमुळे सांगली. आणि त्या प्रेमाने बोलायच्या ज्या वेळेला काही बोलायच्या त्यावेळेला, पण सविस्तर बोलले नाहीत त्या विषयावर. कारण मुळामध्ये त्यांच्याशी सविस्तर बोलताना इतके प्रश्न मनात असायचे की काय की बारीक प्रश्न राहण्या जेवण्याचे हुकायचे, त्यात हुकलेला प्रश्न आहे. तुम्ही जर विचारलं मगाचा संदर्भ घेतला तर अशा व्यक्ती पण उत्तर पण दिलं नाही. त्यामुळे आपल्याला जेवणात जेवढं मिळतंय तेवढ्यावरच आपण समाधान म्हणावं, हे त्यांचं उत्तर होतं. ते मुलाखत तुम्हीच घेतली. हो, मुलाखत मीच घेतली होती. असं म्हणतं की आपल्याला जेवणात जेवढं मिळतंय त्यात समाधान मानावं. हो, पण ते त्यांना मिळतंय याचं दुःख म्हणून नाही म्हणल्या. हां, म्हणजे त्यात यांच्या समाधानाचा भाग होता आणि कर्तृत्वाला दाद होती. मी दोघींशी अत्यंत जवळनं बोलण्याचं भाग्य मला लाभलं, माझी पात्रताही नसताना. पण मी चुकूनही असं कधीही बघितलं नाही हो. अत्यंत एकमेकींबद्दल तीव्र प्रेम होतं आणि आदर होता आणि गाण्याबद्दलची परस्परांना सांगण्याची हे होती. त्या म्हणल्या, दीदी तुझी लावणीची चाल म्हणजे भजनासारखी वाटते बरं का, ती जरा अशा ठेक्यात आली पाहिजे. असं म्हटली की तू ना असं करून त्या आपण मोठ्या वेळीने धाकट्या वेळीला टप्पू मारावं ना तसा हात करायचा, मारायचे नाहीत. हे मी अनुभवलं आहे ॲक्च्युली. हां बोला. लता दीदीनी हो हो माहिती नाही. त्यांच्याबाबत काही उद्गार काढायचं तर पक्क साक्षी असल्याशिवाय किंवा त्यांना विचारलेलं असल्याशिवाय मी उत्तर नाही देऊ शकत. नाही, बरोबर आहे, तुमची भावना मी समजू शकतो. बोला ना. तुमच्याकडे इतकं संग्रह आहे लता दिदीचा, याच्यावर काही पुस्तक लिहिण्याचा मानस आहे का? माझी आत्तापर्यंत 12 पुस्तकं वेगवेगळ्या मुलाखतींवर आधारित आली आहेत. आता राजहंस प्रकाशनाचे माझगावकर माझं टॉप 20 हे पुस्तक काढतायत. त्यातली पहिली 2 नावं लता अशाच आहेत. पण त्याच्यात सर्वाधिक प्रदीर्घ म्हणजे आता 29 वेळा आशा त्यांची बोलले, त्याचं सगळ्याचं सार काढून व्यक्तित्व लिहिलं आणि मग प्रश्नोत्तरं पुढे लिहिलेत. असंच दिदींचं सार काढून ते लिहिलं आहे. आत्ता सांगितलेल्याचं चौपट तो मजकूर आहे दिदींचा नुसता. मला वेळेचा अंदाज येत नव्हता म्हणून मी जरा आटोपशीर ते लिहिण्याचा प्रयत्न केला. पण एवढं तुम्हाला पुस्तकात पाहायला मिळेल, या मे महिन्याच्या शेवटाला ते पुस्तक बाहेर येईल आणि त्याच्यामध्ये राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबांपासून ते माधुरी दीक्षितपर्यंत सगळ्यांवर आहे. आजचा कार्यक्रम मुलखावेगळी माणसं नव्हतं म्हणून मी त्या सगळ्या गमती सांगितल्या मुद्दाम नाहीत आणि फक्त लताबाईंवरच कॉन्सन्ट्रेट करायचं म्हणून मी त्यातल्या त्यात माझ्याकडच्या फायलींमधनं जेवढ्या दिदी मी नोंदवल्या आहेत तेवढ्या शोधून एकत्र करण्याचा धावता प्रयत्न केला. हां बोला ना. हां या ना, पुढे या ना ताई. हां बोला. अलौकिक 100% जाणवतात.
नाही 100% म्हणजे एक तर बोलणं हाच पूर्ण वेळेचा व्यवसाय करणारा मी त्यांच्या पुढे काही काळ मूक असायचो. हे सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट. बोलावंसंच वाटायचं नाही. त्यांच्या डोळ्यातला जो ह्याच्यात आहे बघा हसरेपणा, त्या अशा हसल्या ना की असंच व्हायचं. 100% हे माझं भाग्य आहे. हो 100% जाणवतातच. आणि ती अजूनही आशाबाईंबद्दलही जाणवतात. चांगला मुद्दा होता तुमचा. स्पंदनं खरंच जाणवतात. काय जणांना वाटतं बुवाबाजी अमकं तमकं, तसं नाही आहे. मी तर इतका अस्सल पत्रकार आहे की मी बुवाबाजी वाटणाऱ्या लोकांना एक्सपोज केलेलं आहे. यांच्याबाबत अशी शंका घ्यायला जागा नव्हती कुठलीही. तरी मी याच्यात बऱ्याच त्यांनी केलेली मदत लोकांना दिली नाही आहे, बोललं नाही आहे, लिहिलं नाही आहे, सांगितलं नाही आहे, कारण ते त्यांना आवडत नव्हतं. बोला. लता दिदी आणि क्रिकेट. हां, मी तो सांगायचं राहिलं. बरं झालं तुम्ही आठवण केली. अत्यंत प्रेमाची गोष्ट होती. क्रिकेट ही लताबाईंच्या अत्यंत प्रेमाची गोष्ट होती. त्यांना मॅच पाहायला जायला आवडायची, पण त्यांना ती जाता येत नव्हती. तर मी त्यांच्याबरोबर जाऊन लंडनचं आपलं प्रख्यात मैदान कुठलं, त्या मैदानाच्या समोर त्यांनी वर जागा घेतलेली. अजूनही त्यांच्या नावाच्या पट्टीसकट ती जागा आहे, कारण तिथनं थेट मॅच बघता यायची. आणि इतकं त्यांना क्रिकेटचं मनपूर्वक प्रेम. आणि गावस्करशी जरा बरं जुळायचं. आणि सचिन पण नो डाऊट. पण गावस्कर कसा थोडा अधिक सिनियर मॅच्युअर्ड ना, म्हणजे याचा उलटा अर्थ सचिन मॅच्युअर्ड नाही असं नाही म्हणत मी. तो तर फारच भारी, कारण त्यांनी डेथ विश फाउंडेशन या नावानं गरीब लोकांच्या शेवटच्या काळाकरता म्हणून मदत करणारी संस्थाही काढलेली आहे. हां, त्याच्यामध्ये हो अर्थात. नंबर एक दडदोडत नाही. काय आहे, बाकीच्यांच्या काही ना काहीतरी वेगळ्या छटा कळायच्या, यांच्या छटा कळल्या तर त्यांना निदान त्याच्यावरनं थेट विचारता येण्या इतपत मोकळेपणा त्यांनी मला दिलेला होता. आणि ते विचारल्यानंतर त्यावरचं खरं मोकळं उत्तर त्या द्यायच्या. त्याच्यापेक्षा आणि काय मोठेपणा असणार हो. कारण आपल्याला पत्रकार म्हणून राहत नाही हो, आपण विचारतो हळूच अंदाज घेऊन. दिदी ते असं होतं का हो, असं म्हणतात हां, की त्यामुळे ते तुला वाटतंय का. फार भारी होत्या. काय मी तुम्हाला सांगू का, मी माझ्या नातवंडांना तर आवर्जून सांगतो. माझ्या घरी येऊन गेलेत ही सगळीच मंडळी. तर मी त्यांना सांगतो, आशाबाईंनी तर माझ्या नातवाला मांडीवर बसून नाथरी मोरा अख्खं म्हटलेलं आहे. तर मी त्यांना म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का, आपली करोडो रुपयाची इस्टेट ही आहे. ही माणसं लोकांना लांबनं पाहायला मिळत नाहीत, ती आपल्याला जवळनं ऐकता अनुभवता आली. हे आपल्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा भाग आहे. हो, गुणगायीना आवडी. हो, बरोबर आहे. नाही, आपणच बोललात ना. पु ल देशपांडेंच्याशी मला भाग्य लाभलं भरभरून बोलण्याचं, भरभरून ऐकण्याचं. तेही नेहमी हेच म्हणत असत. मगाशी मी उल्लेख केला पुलंच्या एका याचा. ज्यांना आपल्याला ऐकायला मिळणं हाच एक आनंदाचा वेगळा भाग होता हो. ग्रेट माणसं हे ऐकता येणं हे. आणि मला तर वाटतं खुद्द पुलंना ऐकायला मिळालं हे माझ्यासारख्या बोलण्याच्या व्यवसायातल्या माणसाचं सर्वोच्च भाग्याचं क्षण. तुम्हाला सांगतो, असं म्हणून ते जेव्हा बोलायला सुरुवात करत तेव्हा ऐकणाऱ्या आपल्या सगळ्यांना माझ्यासकट वाटायचं आपल्याशी बोलतात. ते कधी अनाठाई आवाज लावून भरजरी शब्दात बोलत नसत. पुलं साधं बोलायचे. इतकं साधं सोपं बोलून मन जिंकणारा माणूस पाहिला नसेल तुम्ही.
तुम्ही एवढे प्रश्न विचारणे इतपत जागरूक आहात, एवढ्या संख्येनं माझ्यासारख्या छोट्या माणसाचं ऐकायला उत्सुक आहात म्हणून पुलंचा विषय निघाला म्हणून माझ्या मुलखा वेगळी माणसामधली एक गंमत हरकत नसली तर सांगतो. ती अशी की एक चित्रकला प्रदर्शन होतं आणि त्याला बासू भट्टाचार्य आणि पु ल यांना बोलवलं होतं पाहुणे म्हणून, आणि मी निवेदक म्हणून मुलाखत घ्यायला त्यांची त्याच व्यासपीठावर होतो. आणि ज्यांनी बोलवलं तो इतका शहाणा होता की त्यांनी पहिलं वाक्य काय म्हटलं की प्रदर्शन चित्रकलेचं आहे पण पाहुणा एक नाटकातला आहे पु ल आणि एक सिनेमातला आहे बासू भट्टाचार्य, दोघांनी कधी हातात ब्रश धरलेला नसेल. हे ऐकता क्षणी पु ल प्रेक्षकांकडे बघून म्हणाले रोज धरतो की सुट्टी करून टाकली त्याची. आणि नंतर ते त्यांनी आयुष्यात चित्र कुठलं काढलं तर महात्मा गांधीजींचं, आणि म्हणाले मी काही चित्रकला शिकलं नाही, चित्र चुकू शकतं म्हणून गांधींचं काढलंय कारण चुकलं तरी कोणी नावं ठेवणार नाही. ही हुशारी. आणि माझं भाग्याचा क्षण असा की पुलंनी आयुष्यात काढलेलं ते एकुलते एक चित्र त्यांनी मला भेट दिलं आहे. जवाहरलाल नेहरूपासून आता नरेंद्र मोदीपर्यंत एवढे राजकारणी झाले त्यांच्या सगळ्यात आदराचं स्थान लतादीदींचं असतं. माहीत नाही भाऊ. आज तुम्ही लता मंगेशकरबद्दल स्पेशल एक व्याख्यान दिलं, असं पुढं मागायचं वापरताना आलं तर तुम्ही पुलंच्यावर व्याख्यान द्या. पुलंच्यावर मी तर सलग 2-3 तास बोलू शकेन, कारण त्यांच्याबरोबर मी डेक्कन क्वीनमध्ये सलगपणे 4 वर्ष फर्स्ट क्लासच्या C4 बोगीमध्ये बरोबर बसून ते आणि सुनीताबाईंच्या समवेत गप्पा मारलेल्या आहेत. पहिला माझा जगातला दौरा झाला मॉरिशसला 1989 साली. तिथे सुद्धा पुलंच्या बरोबरच मी पूर्ण वेळ होतो. असं त्यांच्याबरोबर राहून ऐकायला पाहायला बोलायला भरपूर संधी मिळाल्यामुळे आणि मी गेली 51 वर्ष रोज डायरी लिहित असल्यामुळे या सगळ्याच्या नोंदी नेमक्या आहेत, त्यामुळे याच्यावर भरभरून बोलता येईल. जरूर. ते आयोजकांना आपलं सगळ्यांचं बघून मला सुद्धा एक प्रश्न विचारावासा वाटतो त्यांना. विचार की. सुधीरजी, हां, ठाकरे कुटुंबियांचे आणि लता मंगेशकर यांचे संबंध कसे काय होते? कुटुंबीय सोडा, फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्याशी होते उत्तम. आणि बाळासाहेबांशी इतके उत्तम होते की बाळासाहेब फक्त लता मंगेशकरांना एकेरी हाक मारू शकत असत. आणि 24 एप्रिल 2012 हा दिवस हा माझ्या लक्षात राहण्याचं कारण असं, दीनानाथ मंगेशकर पुण्यतिथीला कायम निवेदन म्हणून मलाच बोलवत असत. दिल्लीचं कोणी आलं तर सुधीर गाडगीळला हिंदी बोलता येईल की नाही अशी शंका येऊन काही जण दुसऱ्याचं नाव सुचवत. जसं यावेळेला हरीश भिमाणी होता तो उत्तमच आहे, पण मी विंगेत होतोच त्यांच्या घरातला म्हणून. तर 24 एप्रिल 2012ला दीनानाथ मंगेशकर पुण्यतिथीच्या सोहळ्याला 24 एप्रिल असते ना, त्यावेळेला मला सकाळी बाळासाहेब ठाकरेंनी बोलवलं, सुधीर घरी ये. मी घरी गेलो. मला म्हणाले की आज मला दीनानाथ पुण्यतिथीचं भाषण दिदीच्या समोर करायचं आणि तिचा मी आज मुख्य पाहुणा आहे, तर मी जरा तयारी कधी नव्हती केली आहे, फुल लिहून काढला आहे, पण माझा नेमका काल रात्रीपासून घसा बसला आहे, त्यामुळे मला कदाचित बोलता येणार नाही. असं बोलता आलं नाही तर मी तुझ्याकडे बघेन. तुझ्याकडे बघितलं की तू ते भाषणाची कॉपी तुला दिली असेल ती पुढे वाचायला लाग. आणि मला बरं वाटलं, मी तुझ्याकडे बघितलं की थांब म्हणजे मी पुढे वाचायला लागेल. आणि गंमत म्हणजे ते त्यांच्या आयुष्यातलं सार्वजनिक व्यासपीठावरचं शेवटचं भाषण त्यांनी आणि मी मिळून केलेलं आहे. आणि त्या भाषणामध्ये त्यांनी आवर्जून काय केलं की जेव्हा हे त्यांनी सांगितलं मला, तेव्हा मी म्हटलं पण कार्यक्रम दिदींचा आहे, त्यांना चालेल का भाई म्हणजे पुलं चालेल का? चालेल का? लता इकडे. लताबाईंना लता म्हणून हाक मारणारे ते एकमेव होते बाळासाहेब ठाकरे. आणि दिदी पण त्यांचा तेवढा रिस्पेक्ट करायच्या. दीनानाथच्या आपल्या षण्मुखानंद हॉलच्या मेकअप रूमच्या बाजूच्या खोलीमध्ये त्यांनी दिदींना बोलवलं. तिथे ते होते, मी होतो आणि हे होते पुलं होते, आपल्या बाळ ठाकरे होते, लताबाई होते आणि मी होतो. त्यांनी हे सगळं विचारलं आणि म्हणे आम्ही दोघं कंबाईंड हे भाषण करणार आहोत, चालेल ना?
आता हेही पुन्हा असं काही सांगितलं की पुण्यामध्ये जरा वेगळा सूर लागतो. काय काय सांगतायत हे खरं आहे का? तेव्हापासून मी असा फोटो ठेवतो, लताबाई, बाळ ठाकरे आणि मी असा एकत्र एका व्यासपीठावरचा शेजारी शेजारी बसून बोलत असलेला फोटो 24 एप्रिल 2012. इतकं दिदींचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं छान नातं होतं. श्रद्धांजलीवरून एक कॅसेट आलेली होती. हो हो त्यांनी मान्यवर ज्ञानाचे खूप आवडताचे गायक आहेत त्यांची गाणी त्यांनी परत आपल्या आवाजात रेकॉर्ड केली. हो हो काय आठवण हो आहे फार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण मुलाखत घेता निवेदन सगळं प्रसिद्धच आहे. पण एखाद्या दिवाळ्यांना आपण काढलेली चित्र माझ्या पाहण्यात आलेली माझी हां तुम्ही काढलेली सर्व काय दिवाळ्यांमध्ये आपण काढलेली हो लतादीदींचं आपण चित्र काढलेलं आहे. आहे. मी गोळवलकर गुरुजींपासून लता दिदींपर्यंत आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून SM जोशींपर्यंत सगळ्यांची स्केचेस केलेली आहेत. वेगळाच करू. आणि काय मला मुळात माणसं ह्या प्रेमाचा विषय आहे, त्यातनं चेहरे अनेक बोलके असणं ह्या जास्त प्रेमाचा विषय आहे. थोडी हातात आहे म्हणून काढण्याचा प्रयत्न करतो, जास्त नाही आहेत. 180 एक चित्र काढलेली आहेत आत्तापर्यंत. ग्रेट. पण या सगळ्याला कारणीभूत मात्र मला कायम सार्वजनिक ठिकाणी जरूर सांगावं असं वाटतं, पूर्णतः कारणीभूत माझी बायको. ती पुणे विद्यापीठामध्ये होती, फिजिक्सची होती आणि तिने मला 30 मार्च 80 म्हणजे बरोबर 42 वर्ष झाली. 42 वर्षापूर्वी तिने मला, ती ऑफिसमधून आली, मी ऑफिसमधून आलो, माझी शेवटची नोकरी म्हणता येईल ती, मनोहरचं संपादन, मला बसवलं आणि मला म्हणाले की तुझा पिंड नोकरी करण्याचा नाही, नोकरी सोडून दे, मी घर सगळं बघीन. आणि त्या मध्यमवर्गीय मराठी घरातल्या बाईनं 42 वर्षापूर्वी हे सांगून मला पूर्ण मुक्त द्वार या माझ्या कला जोपासण्याकरता दिलं, म्हणूनच मी घडू शकलो, याबद्दल तिचा ऋणीच आहे. दुर्दैवानं माझं यश पाहायला ती फारशी नव्हती, खूप लवकर गेली. 22 वर्ष आली जाऊन तिला. 2020 गेली ती, म्हणजे 2000 गेली, 2020 नाही. हां